बजरंग दल विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून राजनीतीमध्ये आलेलो आहे. माझे त्याचे संपर्क आहे, त्याच्या मी कामामध्ये पण राहतो. मला कळला की अशी घटना झाली आहे. मी आज त्याने मला सांगितलं की तुम्ही आमच्या बरोबर डीसीपी कडे या. मी आलो. मी डीसीपीने रिक्वेस्ट केली की तुम्ही त्याने कमीत कमी सक्तीची रजावर पाठवावा आणि इन्क्वायरी करावा. ज्याने ते असला जे मला समोर कबूल केला ते हे केला, त्याने ते परमानंट इथून ट्रान्सफर करणार आहे 5 लोकांनी आणि ते इन्क्वायरी कमिटी बसणार आहे. बघू आता इन्क्वायरी कमिटीची काय रिपोर्ट आली त्यानंतर मी बघू काय काय. लोढा साहेब, आपण बघितलं असेल तर एवढं मारणं हे योग्य नाही आणि यावरती काही धरून करण्यात आली ना. त्याने ते लगेच त्याने इथून ट्रान्सफर केला आणि इन्क्वायरी कमिटी बसवली आज. इन्क्वायरी कमिटीची रिपोर्ट 6 दिवसामध्ये येईल. त्यानंतर मी लोक काय करायचं या संदर्भात गृहमंत्र्यांची चटणी हा एक ते या लेवलचा विषय नाही आहे. याच्या लेवलचा विषय होता म्हणून नाही. त्या लोढा साहेब, एक राजकीय वर्तुळ या संदर्भात काय पाहिजे? मला यावर काय बोलायचं नाही. आता इथे तुझे याची आमच्या दुर्गाबाईंची वेणीवर जे अत्याचार झाला होता आणि ते आमचे बजरंगचे कार्यकर्ता जे मारण झाले ते माझ्या दृष्टीने योग्य नाही आहे. म्हणून मी त्याच्या बरोबर इथे आलो. डीसीपीने सांगितलं की तुम्हाला योग्य कारवाई केली पाहिजे. नाही केली तर घटना परत होणार आहे. केली तर घटना थांबणार. सर, हिंदी में जानना है